वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. टुडेज महाटीईटी न्यूज अपडेट. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आता महाटीईटीचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि काहीच दिवसात तुम्हाला जे काही तुमचे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात प्राप्त होणार आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे फेज 2 ची सुद्धा इथं भरती चालू आहे किंवा होणारच आहे. आणि त्याचबरोबर टेट 3 ची एक्झाम जवळपास मे ते जून महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर जे काही एक्झाम आहे त्या टेट 3 साठी मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि सूत्रांच्या माहितीनुसार जो काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे ते आपल्याला माहिती. कारण की टेट 3 चं जे नोटिफिकेशन आहे ते केव्हाही येऊ शकते आणि एक्झाम या 2 ते 3 महिन्यात होऊ शकते. आणि तुम्ही बी प्रिपेअर असणे अत्यावश्यक आहे. आपल्या चॅनलवरती आपण जे टेटचे जो सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे तो आपण टाकलेला आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात त्याचे जे काही वेटेज आहे ते वेटेज आपल्याला बुद्धिमत्ता आणि गणिताला पाहायला मिळते. जवळपास बुद्धिमत्तेचे 80 प्रश्न आणि गणिताचे 30 प्रश्न अशा प्रकारे 110 प्रश्न संपूर्ण अॅरिथमॅटिक अंकगणित आणि बुद्धिमत्तेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर इतरही काही सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये मानसशास्त्र असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञान असेल, अशा प्रकारचे विषय आपल्याला करणे अगत्याचे आहे. तर मोठ्या प्रमाणात आपल्याला जो भर असायला पाहिजे जो की IBPS पॅटर्न नुसार गणित शिकवण्यात येते किंवा गणित असतात ते सोडवण्यात आपल्याला अगत्याचे आहे. तर यावेळेस सुद्धा जे काही IBPS आहे तीच कंपनी टेट एक्झाम घेणार आहे. तर विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे स्टडी करावा आणि तुमचं जे काही नियोजन आहे ते नियोजन व्यवस्थित असायला पाहिजे, काटेकोर असायला पाहिजे. आपण एखाद्या दिवशी याच्यावरती स्टडी प्लॅनिंगचा किंवा स्टडी मॅनेजमेंटचा सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहात. तर ढोबळमानाने जर म्हटलं तर डेली जर तुम्हाला अभ्यास करायचा म्हटलं तर 2 घंटे आपल्याला गणित आणि 2 घंटे आपल्याला बुद्धिमत्ता हा डेली करायचाच आहे. आणि बाकीचे जे 3 ते 4 बाकीचे सब्जेक्ट आहेत त्यांना पर डे 1 आवर किंवा हाफ आवर आपण वाचायलाच पाहिजे. आता जवळपास भरपूर जागा निघणार आहेत आणि त्याचबरोबर जे काही निवृत्त होणारे आहेत कॅन्डिडेट ते सुद्धा भरपूर होणार आहेत. तर जागा ह्या पुढे निश्चितच चांगल्या येणार आहेत आणि 10 वर्षाची कुठे जी काही आपली प्रतीक्षा आहे ती संपल्यागत होणारच आहे. जवळपास 10 वर्ष भरती हे निघाली नव्हती. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओवरती सुद्धा आपण वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. आणि जो टेट एक्झामचा सिलेबस आहे तो मी इथं आपल्या चॅनलवरती विश्लेषण करून दिलेला आहे. त्याची जी काही लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.